प्रॉब्लेम होईल किंवा त्रास होईल असं काही घडता कामा नये याची दक्षता दोन्हीही कर्णधारांनी घ्यायची आहे. एक मोठं चषक आपल्याला पाहायला मिळतंय आणि सन्माननीय राजूजी केरकर आणि सूरजजी म्हात्रे हे व्यासपीठावर यायचं आहे. कीच क्रिकेटचे खूप मोठे दर्दी सूरजजी म्हात्रे, युवा उद्योजक आणि राजूजी केरकर यांचा इथे सन्मान होईल. याच दरम्यानचा पहिला चेंडू कव्हरच्या मधून जी दरी होती ती भेदली जाते. धन्यवाद. नक्कीच शेवटच्या सामन्याची सुरुवात काय करून दिली आहे नयन जोशीने. पहिला चेंडू कव्हरच्या आणि पॉइंटच्या मध्ये जी दरी होती ती भेदली गेली आणि चेंडू गेला सरळ सीमा पार 4 धावांसाठी आणि हा फटका येतोय. अजून एक चौकार. नक्कीच हा सामना रोमहर्षक होईल यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पहिले 2 चेंडू आपण पाहिले. नयन जोशी रोहा ग्रामीणचा कर्णधार त्याला का केलं गेलंय त्याने मात्र पहिल्या 2 चेंडू मध्ये दाखवून दिले आणि हा तिसरा लगोपाठचा चौकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र नयन जोशीने चौकारांची हॅट्रिक केली आहे. लक्ष्मणजी मोरे यांच्या वतीने 500 रुपयांचा मानकरी ठरतोय नयन जोशी. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार. उमेश देशमुख याच्यावर चढवलेला हा हल्ला कितपत हानिकारक ठरणार वायसीसी पिंगळसी संघाला. नक्कीच पहिले 3 चेंडू आणि करारे 3 चौकार आपल्याला नयन जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळतात. नक्कीच इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करताना वायसीसी पिंगळसई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूंवर 3 चौकार आल्यानंतर चौथ्या चेंडूवर थोडंसं का होईना इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय गोलंदाज उमेश देशमुख. 4 चेंडू आणि 13 धावांची खेळी इथे मात्र सर्वांची मन जिंकते उर्वी. इथे मात्र त्याचे क्षणचित्र टिपतोय. इथे मात्र प्रज्योत डाके स्पष्ट करतोय. धन्यवाद. लक्ष्मणजी मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200, प्रत्येक चौकारासाठी 200 आणि चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. इथे मात्र पंच कळवतील हा स्वैर चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. धाव फलकावर धावा असतील त्या. पहिला षटक चालू असताना 20 धावा. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 20 रन्स ऑन बोर्ड आणि अजून एक हा मोठा फटका येतोय. चेंडू गाठतोय सीमारेषा. धन्यवाद. इथे मात्र आगरी बॉईज रोड संघाचा निशी गोलंदाजी नाही तर नयन जोशी फलंदाजी करतोय. प्रज्योत डाके फलंदाजी करतोय आणि पहिलं षटक इथे झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 24 धावा. क्वालिफायचा सामना आणि रोडगावचे माजी सरपंच यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सन्माननीय रोडगावच्या सरपंच गीता जनार्दनजी मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे नयन जोशी आणि प्रज्योत डाकेसाठी.
नयन जोशीच्या बॅट मधून जर 3 चौकार पाहिलेत, नंतर प्रज्योत डाकेच्या बॅट मधून 1 षटकार आणि 1 चौकार. चला वायसीसी पिंगळसही वेळ थोडा जास्त जातोय, त्याच्याकडे लक्ष ठेवा. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सुमित. खोलवा टप्प्याचा चेंडू आणि इथे पंचांचा निर्णय येईल. फलंदाज नयन जोशी बाद. पहिली विकेट मात्र इथे प्राप्त केली जाते वायसीसी पिंगळसई संघाकडून. धन्यवाद. अग्री बॉईज रोड संघाचा ऑलराऊंडर अग्री बॉईज रोड संघाचा राणा मोरे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडू मध्ये 13 धावा करून मात्र नयन जोशी बाद होतोय. माजी सैनिक तथा सध्या कार्यरत असलेले तलाठी भास्कर अण्णा तुमरे उत्कृष्ट स्वतः विद्यार्थी त्यांचं सुद्धा इथे आगमन झालं. मी आमच्या आयोजन कमिटी मार्फत त्यांचं सहर्ष स्वागत करतो. पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर अमोलजी ढमाले यांच्याकडून राणा मोरेसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. उर्वी हिच्याकडून पण 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच प्रयत्न होते षटकार मारण्याचा, परंतु प्रयत्नांना काही यश मिळत नाहीये. राणा मोरे एक डाव घेऊन नॉन स्ट्राईकच्या बाजूला आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असणार ज्या फलंदाजाने याच मैदानावर 8 चेंडू मध्ये 8 षटकार मारण्याचा भीम पराक्रम केला होता, तोच फलंदाज प्रज्योत डाके स्ट्राईकला आहे. आणि याच दरम्यानचा मोठा फटका. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. इथे बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळते. प्रत्येक षटकाराला माननीय सरपंच गीता जनार्दनजी मोरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. लक्ष्मणजी मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ते मात्र ज्या वेळेस अग्री बॉईज रोड संघ मैदानाच्या आतमध्ये क्वालिफायचे सेमीफायनल फायनलचे सामने खेळत असतो, त्यावेळेस मात्र बक्षिसांची खैरात होताना आपण बऱ्याचदा पाहतो आणि आज देखील तसंच काहीसं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावफलकावर धावा आहेत त्या 32 धावा आणि त्यामध्ये या 6 जोडा. चेंडू जातोय सरळ सीमा पार. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर दुसऱ्या षटकारी शेवटचा चेंडू बाकी आणि धावफलकावर धावा असतील त्या 38 धावा. ते मात्र खरपूस समाचार घेतलाय दोन्ही गोलंदाजांचा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सुमित याच्या कीच आता सुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू जातोय मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेला आणि ते एकच धावेवर समाधान मानतील दोन्ही फलंदाज. 39 धावा इथे धावफलकावर असतील. दुसरं षटक इथे संपले. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 39 धावा. वायसीसी फिंगर्सची थोडीशी विनंती असेल की आपण थोडंसं फास्ट घ्या, कारण तुम्हालाच काळोख होणार आहे, कारण सेकंड इनिंग आपण खेळणार आहात. बऱ्याचदा आपण पाहिलंय की काळोखाचा प्रभाव प्रत्येक संघावर दिसून येतो, त्यामुळे तसं काही घडायचं नसेल तर थोडंसं फास्ट घ्या. 2 षटकं इथे संपले. दुसऱ्या षटकानंतर धावफलकावर धावा आहेत त्या 1 बाद 39 आणि तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गोलंदाज मनीष देशमुख याला. मनीष देशमुख मात्र दोन्ही सामन्यांचा सामनावीर फलंदाजीच्या जोरावर झालाय, परंतु आता गोलंदाजी कशा पद्धतीची करणार, कारण खुंखार फलंदाज आहेत प्रज्योत डाके आणि राणा मोरे. याच दरम्यानचे हे 2 धावा मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केल्या जातील. धावफलक पुढे सरसावते. धावफलकावर धावा असतील त्या 41 धावा. मनीष देशमुख मात्र आज काहीसा
नशीब घेऊन आलाय, कारण पहिले 2 सामने आपण पाहिले, दोन्ही सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी त्याच्या फलंदाजीमध्ये आपण पाहिली, परंतु आता गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी करतोय. ज्या ठिकाणी राणा मोरे आणि प्रज्योत डाके हे मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज फक्त षटकार आणि चौकार याच भाषेमध्ये बोलत असतात. नक्कीच सन्माननीय सरपंच गीता जनार्दनजी मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नक्कीच काकांचं खूप प्रेम आहे आगरी बॉईज रोड संघावर आणि ते कित्येकदा ते दाखवून सुद्धा देतात आणि आज सुद्धा ते कमी पडत नाहीयेत. पुन्हा एकदा मनीष, ते मात्र पॉइंटच्या दिशेला चेंडू सीमारेषा गाठणार का? भाई चेंडूवर येतोय. नक्कीच अप्रतिम इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय भाईकडून आणि ते मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये प्रज्योत डाकेला तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. धन्यवाद डीजे. ते मात्र प्रज्योत डाके तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळतोय आणि मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक फलंदाज दाखल झालाय, बंटी पाटील. 44 धावा धावफलकावर आहेत आणि तिसरी ओव्हर प्रगतीपथावर आहे आणि हा मोठा फटका राणाच्या बॅट मधून येतोय. धन्यवाद डीजे. जणू काही मनीष म्हणते राणाजी मुझे माफ करना, परंतु कोणतीही माफी देत नाहीये राणा. आलेला चेंडू सीमारेषा बाहेर कसा फेकायचा ते मात्र ज्ञात आहे. राणा मोरे काय बॅटिंग चालू आहे. 50 धावा धावफलकावर आल्यात आगरी बॉईज रोड संघाच्या. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र पॉइंट आणि गलीच्या डोक्यावरून मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू उजव्या यष्टींच्या थोडासा बाहेरून जाणारा. पंच सरळ कळवतायत की हा वैर चेंडू असेल, अतिरिक्त धाव येईल. नक्कीच आयोजकांचं जितकं धन्यवाद द्यावं तितकं कमी आहे, कारण पहिलंच चषक आपल्याला पाहायला मिळतोय आगरी समाजाच्या वतीने आणि प्रेक्षकांची तोबा गर्दी इथे पाहायला मिळते. इथे मात्र चेंडू मध्ये चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि इथे मात्र राणा मोरेच्या खेळीचा अंत होईल. 8 चेंडू मध्ये 17 धावांची खेळी करून राणा मोरे मात्र तंबूच्या आश्रयाला येईल. तर मात्र एक आयकॉन खेळाडू ज्याने की मोठे मोठे स्पर्धा गाजवल्यात असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, निशित कर्णेकर. आगरी बॉईज रोड संघाचा हा एक खेळाडू. 51 धावा धावफलकावर असतील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे मनीष देशमुखच्या. नक्कीच या चेंडूवर काय घडणार? बंटी पाटील ऑन स्ट्राईक आणि बंटी पाटीलच्या खेळीचा सुद्धा इथे अंत होतोय. डीजेला इथे संधी मिळेल कारण तिसरं षटक संपलंय. धन्यवाद डीजे. जर आपण पहिल्या इनिंगचं विश्लेषण पाहिलं तर पहिलं षटक घेऊन उमेश देशमुख आला. उमेशने तब्बल 24 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुमित देशमुखला आमंत्रित केलं. सुमितने तब्बल 15 धावा खर्च करून एक विकेट प्राप्त केली आणि तिसऱ्या षटकामध्ये मनीष देशमुखनं थोडंसं कमबॅक करून दिलं. ते YCC पिंगळसई संघाला तब्बल 12 धावा देऊन 2 महत्वाचे गडी त्यामध्ये बाद केले. त्यामध्ये राणा मोरे असेल आणि बंटी पाटील सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो मनीष देशमुख. आता कर्णधाराने मात्र ज्याने की एक वादळी खेळी केली होती तो आता मात्र गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळेल ओमकार टवटे. मॅन फ्रॉम त्रिदेव 11 आता मात्र पिंगळसई संघाचं प्रतिनिधित्व करतोय. इथे मात्र पिंगळसई संघाला एक चांगली कामगिरी करून दाखव
झालंय आणि 51 धावा धावफलकावर आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्यामध्ये मात्र मोठे मोठे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. ते मात्र सलगची तिसरी विकेट अग्रीबॉईज रूट संघाची, म्हणजे 3 चेंडू डॉट. हे कितपत महागात ठरणार अग्रीबॉईज रूट संघाला. अजून देखील 5 चेंडू येणं बाकी असतील. तर मात्र अप्रतिम कट शॉट पाहायला मिळतोय, स्क्वेअर कट, आणि ते चेंडू सीमारेषा गाठतोय. साठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. थोडं फास्ट घ्या पिंगळसई. ते मात्र खूप सारे मान्यवर आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात. आपला सामना पाहण्यासाठी सर्व मान्यवर आपला वेळ काढून इथे थांबलेले आहेत, त्यामुळे थोडस फास्ट घ्या. 55 धावा धावफलकावर दुसरा चेंडू झालाय. तिसऱ्या चेंडूवर मात्र सरळ लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून तुषार मोरे बाद होतोय. 6वा धक्का इथे पाहायला मिळतोय. 6वी विकेट गारद होती ती अग्रीबॉईज रोड संघाची. आता मात्र करणाऱ्याच्या मनात असेल की कोणत्या फलंदाजाला पाठवायचं, तर मात्र जो आयकॉनची भूमिका पार पाडतोय तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, अल्पेश पाटील. आणि अजून एक आयकॉन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, ऋतिक साळुंके उर्फ देवा. ते मात्र शेवटच्या 2 षटकामध्ये थोडस कमबॅक YCC पिंगळसई कडून पाहायला मिळते. कारण तिसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेस 12 धावा आल्या त्यावेळेस चौथ्या षटकामध्ये 2 ते 3 कमीत कमी मोठे फटके येणं गरजेचं होतं, आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज एका मागोमाग एक बाद होत आहेत. आणि अल्पेश पाटील यासाठी मात्र कोण म्हणून का घेतो, त्याने पहिल्या चेंडूवर मात्र सांगून दिलंय. 61 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील 2 चेंडू येणं बाकी असतील. किती धावा येणार? कल्पेशजी मोरे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये होते, आणि ते 500 रुपयाचा मानकरी ठरलाय अल्पेश पाटील. आणि याच दरम्यानचा एक चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. सन्माननीय प्रशांतजी पार्टे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक राज कांबळे. जनार्दनजी मोरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक होतं. आणि या दरम्यानचा अल्पेश पाटील च्या खेळीचा अंत होते, आणि या इनिंगचा सुद्धा अंत होईल. 4 षटकांचा आपण खेळ पाहिला. 4 षटकामध्ये अग्रीबॉईज रोड संघाने 65 धावा धावफलकावर लावल्या, आणि 66 धावांचं आव्हान दिलंय ते YCC पिंगळसई संघासमोर. दरम्यान तथा उत्कृष्ट फुटबॉलपटू व आता सध्या काम ते भास्करराव टुमरे यांना यांचा इथे सत्कार होतो. मी आमच्या अग्रिगाती मंडळ रोड ग्रुपचे अध्यक्ष हरिचंद्र सकाराम मोरे यांना मी विनंती करेन की आपण भास्कर अण्णांचा शाल श्रीफल व पुष्पटे देऊन सत्कार करायचा आहे. कणसात कणसे दाणेदार असतात, माणसात माणसे बाणेदार असतात. काही माणसं विस्मृतीत जातात, परंतु काही माणसं हृदयाच्या या गाभ्यामध्ये कायमच अशी असतात. असे खऱ्या अर्थाने एक तलाठी, एक फुटबॉलपटू, असे अष्टपैलू कामगिरी असणारे हिरा की त्या पैलू आहेत, आणि या हिऱ्याला पैलू आहेत. आणि असा एक लखलखणारा हिरा स्वागत होतं युट्यूब टेलिकास्ट देणार यावर. जोरदार टाळ्यांच्या गजरात मानाची शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आगरी 2021 तमाम आयोजन
मित्र. हॅलो हॅलो. भारत माता की. आनंद हा नेहमी चंदनासारखा असतो. तो दुसऱ्याच्या कपाळी लावला तरी तो आपल्याला सुगंधित करून जातो. साहेब, आपण एवढे अष्टपैलू आहात, याच्या मागे प्रेरणा कोणाची? खेळ हे आपलं एक जीवन, खेळाशिवाय जीवन हे, खेळ जर असेल तर आयुष्य आहे. म्हणून खेळ प्रत्येकाने कुठला ना कुठला मैदान खेळायला पाहिजे. पण दादांचं आपण स्वागत करणार आहोत. राजेंद्र म्हात्रे, आमच्या समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष, यांनी गेली 30 वर्ष समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम, आणि आगरी समाजाला एकत्रित ठेवण्याचं काम सोपं नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण आमच्या कळव्यामध्ये पण आमचे 7,000 एक आता सोपं नाही. साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया. कारण हे आहेत ना तोप गोळे, ते एका रांगेत एका माळेत ओवणं सोपं नाही. अशीच मोत्यांची माळ साहेबांनी इथे विणलेली आहे. साहेब, आपलं खूप खूप आभार. कारण वाघांना एकाच ठिकाणी ठेवणं सोपं नाही, आणि सगळं आगरी त्यांनी एकत्रित ठेवलेलं आहे. ओके साहेब, आपण कसं हे केलं, या सगळ्यांना एकत्रित आणणं सोपं नाही. वर्गातील 30 पोरांना गप्प बसवणं सोपं आहे, परंतु सर्व समाजाला हॅलो एकत्रित ठेवणं सोपं नाहीये. हॅलो. प्रथम मी आगरी चषक आयोजित केलेला आहे, आयोजकांचं तो, आणि आगरी समाजाची तरी लोकांमध्ये निर्माण व्हावी अशा प्रकारचे विचार या माझ्या आगरी बांधवांमध्ये आले. त्याबद्दल पुन्हा त्यांना धन्यवाद देऊन मी आगरी समाजाबद्दल जे काय आपल्याला सांगणार आहे. गेली जवळजवळ 50 वर्ष आगरी समाज या रोहा तालुक्यामध्ये काम करतोय. त्यातील 20 ते 25 वर्ष आगरी समाजाचा अध्यक्ष या नात्याने इथे काम करतोय. अनेक प्रसंग आपल्या समोर आले, परंतु आगरी समाजाची संघटना कुठेही बाजूला जाऊ दिली नाही. आगरी समाज एकत्र राहावा, आगरी समाजाची वास्तू निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आपण फार मोठे प्रयत्न केलेले आहेत. ही सर्व मंडळी आज आगरीचे आयोजित केलेल्या ही सर्व मंडळी माझ्या बरोबर आहे. चालना त्यांनी दिलेली आहे की आगरी समाज एकत्र आल्यानंतर काय करू शकतो हे तालुक्यामध्ये दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. जय एकवीरा, जय आगरी. खऱ्या अर्थानं आपण बघतोय, समाजाला एकत्रित सोपं नाही. वेळ जास्त असता तर आपण आणखी त्यांच्याशी गप्पा मारल्या असत्या, परंतु आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे. मॅच सुद्धा टफ फाईट आहे. मॅच ऑन. एक चौका आने के बाद सिंगल लॉन्ग ऑफ पर, वो भरा नहीं है भाव से बहती जिसमें रसधार नहीं, वो हृदय नहीं वो पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. भारत माता को वंदन कर आई एकवीरा माते को वंदन कर मैच अब रोमांचक स्थिति में. एक अनोखा मुकाबला वाईसीसी पिंगल से ही बना आगरी बॉयज रोड के बीच. ताबड़तोड़ बल्लेबाजी पहले सत्र में देखी. हेलो हेलो, क्या ओमकार वैसी बल्लेबाजी करेंगे? लॉफ्ट शॉट ऑफ साइड पर, पीछे फील्डर, सिंगल मिला और दूसरा यस नो हा नाना, लेकिन 2 रन पूरे. नयन जोशी कुछ कहते हुए, पावर प्ले के ओवर्स का फायदा उठाना होगा आपको. सर्फ एक्सल की तरह धोना होगा गेंदबाजों को. दाग ढूंढते रह जाओगे, ऐसे 2-3 छक्के दागने होंगे. मारो ऐसा छक्का, गेंदबाज को दो ऐसा धक्का कि गेंदबाज भी हो जाए हक्का बक्का. गेंदबाजी मार्ग पर तैयार. बॉलर बैक ड्राइव, मिड ऑन के फील्डर तुषार गेंद के नीचे. 1 रन स्कोर हुआ उमेश जी. 10 रन कितने का पीछा? 66 रनों का पीछा. 10 रन बने हैं और 56 की जरूरत. अब तक 56 की जरूरत. 18-56 ना. 18 चेंडू 56 धावा. 18 चेंडू 56 धावा. 56 धावा 18 चेंडू. रन बन सकते हैं. किसे पता था कि एक ही दिन में 800 से ज्यादा रन बनेंगे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज.
नयन, साउथ अफ्रीका और ऑस्ट्रेलिया के बीच का वो ऐतिहासिक मुकाबला 437 बना है और दक्षिण अफ्रीका ने 2 घंटे में ही वो रिकॉर्ड तोड़ा। भारत 364 का पीछा श्रीलंका के खिलाफ कमाल का किया, 340 का पीछा विराट कोहली ने किया 36 ओवर्स में। क्या उस विराट कोहली की तरह एक विराट पारी की अपेक्षा YCC पिंगल सही को करनी होगी? वाई दिस कोलावरी कोलावरी डी? YCC पिंगल सही को अब जीतने के लिए 18 गेंदे 56 की जरूरत, 18 चेंडू 56 धावांची गरज। 56 इंच की छाती, सीना चौड़ा भारत माता का। नरेंद्र जी मोदी, भारत के पंतप्रधान, कपिल पाटिल, आगरी समाज के पहले खासदार और पहले मंत्री, गेंदबाजी मार्ग पर तैयार। गेंदबाज ऋतिक साळुंके, सामने ओमकार। फील्ड खुलती हुई 5 खिलाड़ी दायरे के बाहर, थोड़ा फास्ट कीजिए, दिखाई नहीं देगा नयन। बैकफुट पर स्क्वायर कट करना चाहते थे, बल्ले के फेस को मुड़ दिया था। गेंद वाइडिश गली पे जाती हुई सिंगल मिला ओमकार को। 11 पर आता हुआ स्कोर। एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर पर खिलाड़ी, और एक सीधा वी में लॉन्ग ऑन पर, और एक खिलाड़ी देखिए स्वीपर कवर बैकवर्ड पर रखा है स्ट्राइकर एंड पर। मनीष ना, मनीष पिछली पारी याद करनी होगी। आली रे आली, आता तुझी पाळी आली। तेज गेंद लेकिन दिशाहीन, धूम्रपान ना करे ना करने दे, सेहत के लिए हानिकारक, वाइड ना करे ना करने दे, स्कोर बोर्ड के लिए हानिकारक। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन, अब गेंदे 17 और 54 रनों की जरूरत। 17 चेंडू 54 धावा। दर्शक दिल थाम कर बैठे हैं। कमाल की तेज गेंद, मनीष के पास उत्तर नहीं था। शॉट थर्ड मैन, एक खिलाड़ी शॉट कवर पर, लॉन्ग ऑन पर, तेज गेंद राइट आर्म ओवर द विकेट। हेलो हेलो हेलो, आवाज कोणाचा नाही, आग्र्यांचा जाय आणि आमच्या पाठीची एकवीर आहे। उद्या मजा येईल मॅच मध्ये। 9:15ला रिपोर्टिंग करा। नाही, 9:45 पहिला बॉल पडेल। इस बार बैकवर्ड पॉइंट पर खींची हुई लेंथ, शॉट गलत था, टाइमिंग लेकिन 4 रन। सकाळी 9:15 वाजता धावा सांगा। 17 धावा, 13 चेंडू 49 धावांची गरज। शेवटचा चेंडू शिल्लक, आखरी गेंद, 13 गेंदों पर 49। अच्छा बॉलर बैक ड्राइव, सिंगल मिला। स्ट्राइक रखी है ओमकार ने। ओमकार अच्छे टच में है और क्रिस गेल की तरह अब उनको बल्लेबाजी करनी होगी। अब गेंदें बची है 12 गेंदे 48 रनों की जरूरत। 12 चेंडू 48 धावांची गरज। 12 बॉल 48 रन नीडेड। नयन जोशी आए हैं स्वयं कप्तान, पारी की 30वीं ओवर लेकर। दर्शक काफी उत्साहित हैं। 27 रनों की औसतम बल्लेबाजी पिछले मुकाबले में की थी, वैसी ही बल्लेबाजी करनी होगी। लेकिन मुझे ऐसा लग रहा है, ये मेरा मानना है कि टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी शाम के समय
उपयुक्त रहती है. 12 चेंडू 48 धावांची गरज. ये आया 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 लंबा ठा 6 रन. बेचाळीस धावांची गरज. उपरी किनारा और कॅच. उद्याचा पहिला फक्त तिचे एकच मिनिट. उद्याचा पहिला सामना सकाळी पाहू स्टार्ट होईल, लक्षात घ्या. आणि दुसरा सामना बंगले आळी आणि मोरे आळी. सकाळचा सामना वीर हनुमान संबे आणि विरजोली 9:15 रिपोर्टिंग करा. थँक्यू. तर येणारे चेंडू असतील ते 10 आणि 42 धावांचं आव्हान अजून देखील वायसीसी पिंगळसी संघासमोर आहे. नयन जोशी गोलंदाजी मार्कवर जरूर आहे. जोवर मनीष देशमुख मैदानाच्या आतमध्ये असेल तोवर इथे वायसीसी पिंगळसीच्या आशा पूर्णतः पल्लवीत असणार आहेत. कारण मनीष देशमुख आग उगणारी फलंदाजी आज मात्र त्याच्या बॅटिंग मधून पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा नयन जोशी धावफलकावर धावा आहेत त्या 25 धावा. अजून देखील 9 चेंडू आणि 41 धावांची गरज. परफेक्ट यॉर्कर. गोलंदाजांचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं त्याचा मात्र वापर केलाय आणि प्रेक्षकांना सुद्धा मध्ये काहीही होऊ शकतं. एका षटकामध्ये 43 धावा सुद्धा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि तसं काही जर झालं तर वायसीसी पिंगळसई संघ इथे विजयी सुद्धा होऊ शकतो. नयन जोशी. याच दरम्यानची एक पाईच्या स्वरूपात स्वैर चेंडू सुद्धा असणार आहे. तब्बल 2 धावा मिळतील या चेंडूवर. 8 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. पहिला सामना आठवावा लागेल सचिन उर्फ गुड्ड्याला आणि मनीष देशमुखला. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. मात्र नक्कीच प्रयत्न चालू आहेत सचिन कडून. सचिन म्हटलं की क्रिकेट मधील देव आठवतो सचिन रमेश तेंडुलकर. तशा पद्धतीची खेळी मात्र सचिन गुड्ड्याला करावी लागेल. ते मात्र मनीष देशमुख ठोकतोय. चेंडू जातोय सरळ सीमा पार 6 धावांसाठी. आवश्यकता. 6 चेंडू 31 धावा 5 मोठे फटके. वायसीसी पिंगळसई संघ विजयी. तिचा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अल्पेश पाटील. संघाचा आयकॉन खेळाडू. निर्णायक षटक हाताळण्यासाठी नयन जोशीने आमंत्रित केलं. 5 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. इथे मात्र काय घडेल व या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होईल, कोणत्या संघाच्या बाजूने सामना झुकला जाईल हे पाहणं खूप महत्वाचं. आणि सचिन देशमुख सांगतोय की अजून देखील सामना संपलेला नाहीये. मी अजून मैदानाच्या आतमध्ये साबूत आहे.
सचिन मध्ये नक्कीच ती क्षमता आहे, ती ॲबिलिटी आहे, तो मोठे फटके मारण्याची क्षमता आपल्याकडे ठेवतो. 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आणि चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली तुषार मोरे येतोय आणि सचिन देशमुखच्या खेळीचा इथे अंत होईल. प्रेक्षकांना सुद्धा कळलंय, कारण चेंडू असतील 3 आणि 25 धावांची आवश्यकता YCC पिंगलसे संघाला. अल्पेश पाटील मात्र इथे चांगली गोलंदाजी करतोय. एक षटकार जरूर खाल्ला, त्यानंतर थोडस कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. अग्री बॉईज रोड संघ इज आपल्या समाजाने जे चषक इथे आपले ठेवलेत त्या चषकावर नाव कोरणार का अग्री बॉईज रोड संघ? कारण आजच्या दिवसामधला हा शेवटचा सामना, शेवटची काही क्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र प्रज्वल मात्रेच्या बॅट मधून आलेला हा षटकार. अंतिम चेंडू अल्पेश पाटीलच्या पॉलीमधून आणि हा अजून एक मोठा फटका. हे फटके आधी येणं गरजेचं होतं, परंतु अग्री बॉईज रोड संघ इथे क्वालिफायचा सामना